लक्षवेधी क्रमांक 3। अध्यक्ष महोदय, सन्मान्य अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला बाहेर थांबायचंय का? मनापासून अभिनंदन करतो। कालच्या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय अजितदादा पवारांनी ज्या पद्धतीने राज्याच्या विकासासाठी, ज्या पद्धतीने राज्याच्या गोरगरीब आमच्या महिला भगिनींसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी जो अर्थसंकल्प काल जाहीर केला, त्या अर्थसंकल्पाबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, माझी लक्षवेधी ही फार वेगळी आहे। खरं तर कालच्या अर्थसंकल्पामध्ये कदाचित ही जर लक्षवेधी पूर्वी सभागृहामध्ये चर्चेला आली असती तर हा विषय सुद्धा आला असता। अध्यक्ष महोदय, आपल्या हिंदू धर्मियांमध्ये अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवी यात्रा, आताच झालेलं राम मंदिर, अयोध्या यात्रा ह्या फार महत्वाच्या अध्यक्ष महोदय असतात आणि त्या माध्यमातून ह्या राज्यातील गोरगरीब जनता जसं पंढरीच्या दर्शनाला वारीच्या माध्यमातून जातात, तसंच त्या पद्धतीनंच ह्या गोरगरीब जनतेला सुद्धा चारधाम यात्रा करावी अशी त्यांच्या मनामध्ये अपेक्षा असते। आपल्या मुलांकडे ते भावना व्यक्त करतात, परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्या कारणाने ते चारधाम यात्रा करू शकत नाही। अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून आमचं लक्ष या सभागृहाला वेधायचं आहे। अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये अनेक सदस्य आहेत। आपापल्या मतदारसंघातील जनतेला, ज्येष्ठ नागरिकांना ते चारधाम यात्रेला केवळ इतर काही ठिकाणी पाठवतात। उदाहरणार्थ आमचे राम कदम आहेत, प्रकाश सुरू आहेत। प्रत्येक वेळेस दर वर्षाला आपल्या परिसरातील आपल्या जनतेला, ज्येष्ठ नागरिकांना हे चारधाम यात्रेच्या माध्यमातून किंवा अन्य ठिकाणी पाठवत असतात अध्यक्ष महोदय। परंतु ज्या ग्रामीण भागातले आमचे आमदार आहेत त्यांची पण परिस्थिती अशी नसते अध्यक्ष महोदय, राम कदम आणि प्रकाश सुर्वे सारखी। त्यामुळे त्यांना ही आर्थिक चणचण सोसावी लागते आणि त्यांच्या मतदारसंघातील जी लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना सुद्धा चारधाम यात्रेला जाता यावं यासाठी राज्य सरकारनं चारधाम यात्रेसाठी एक वेगळ्या प्रकारची योजना आणावी अध्यक्ष महोदय। ज्या योजनेचं नाव हे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असावं। दर वर्षाला आपल्या राज्यातील साधारण 60 वर्षावरील एक 10 ते 15 हजार लोकांना ती यात्रा करावी। त्या यात्रेसाठी 4-5 दिवसाचा जो कालावधी आहे त्यासाठी रेल्वे त्यासाठी रेल्वेचं आरक्षण असू द्या किंवा चारधाम यात्रेच्या माध्यमातून त्यांना दर्शनाची सुविधा असू द्या। अध्यक्ष महोदय, एखाद दुसरा जर ज्येष्ठ नागरिक गेला तर त्याला रांगेमध्ये जवळजवळ 2-3 तास उभं राहावं लागतं किंवा जास्तही वेळ असावी लागते। परंतु राज्य शासनाच्या वतीनं जर ती यात्रा सुरू केली अध्यक्ष महोदय तर त्या सगळ्या तीर्थक्षेत्र करणाऱ्या आमच्या आजी आजोबांना, आई वडिलांना एक चांगल्या प्रकारचं योजना ह्या राज्य शासनाच्या माध्यमातून आखता येईल। अध्यक्ष महोदय, मी जास्त वेळ सभागृहाची घेत नाही, परंतु आपल्याला एक विनंती करतो। आपण महिलांसाठी अनेक योजना आखल्या, आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीच्या योजना अनेक आखल्यात, विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनींसाठी योजना आखल्या, परंतु जे गोरगरीब जनता या राज्यातील आहे, ज्यांना